कसं वाटतंय तुला यश? हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे डे 5. तर हा आहे ॲशविलमधला माझा लास्ट व्लॉग आणि आज आम्ही ॲशविलमधल्या सुंदर आणि फेमस अशा स्पॉटला आलेलो आहे आणि त्याचं नाव आहे बिल्टमोर इस्टेट. तर आम्ही जस्ट पार्किंग करून आलेलो आहे आत्ता बिल्टमोर इस्टेटमध्ये. आणि मी जे बिल्टमोर इस्टेटचे तिकीट्स काढले होते ते मी ऑनलाईनच काढले होते आणि $90 पर पर्सन असं मला तिकीट पडलं होतं. आणि मी वीकडेला आली होती त्यामुळे कमी होतं. अदरवाईज तुम्ही वीकेंड्सला आले तर तुम्हाला $110 वगैरे तिकीट मिळेल. कसं वाटतंय तुला यश? तर आता आलेलो आहे बिल्टमोर कॅसलमध्ये. एक्झॅक्ट समोर उभी आहे आणि इतकं जास्त ऊन आहे पण तरी पण फोटो काढायचेच आहेत, व्हिडिओ काढायचेच आहेत. तर आता चाललो आहे बघायला. तो हा जो हे जे कॅसल आहे ते अमेरिकेतलं सगळ्यात मोठं हाऊस आहे, म्हणजे प्रायव्हेट ओन हाऊस. तर 100पेक्षा जास्त वर्ष जुनं आहे हे कॅसल. तुम्हाला दाखवते, आम्ही आत पण जाणार आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे बिल्टमोर हाऊसमध्ये आणि बिल्टमोर हाऊसबद्दल मी थोडीशी माहिती देते. तर हे अमेरिकेतलं सर्वात मोठं घर म्हणजेच लार्जेस्ट होम म्हणून ओळखलं जाणारं एक राष्ट्रीय ऐतिहासिक लँडमार्क आहे. बिल्टमोर इस्टेट हे ॲशविल नॉर्थ कॅरोलायना येथील ऐतिहासिक गृह, संग्रहालय आणि पर्यटकांचं आकर्षण आहे. बिल्टमोर हाऊस म्हणजेच मुख्य निवासस्थान हे 1889 आणि 1895च्या दरम्यान जॉर्ज वॉशिंग्टन वँडरबिल्ट II यांच्यासाठी बांधलेला एक वाडा आहे. हे एक प्रायव्हेट हाऊस असून अजूनही त्यांच्या वंशजाच्या मालकीचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, आम्ही एंट्री केलेली आहे आतमध्ये आणि आता आम्ही यांचा ऑडिओ गाईड घेतलेला आहे. तर ते तुम्ही कानाला लावायचं आणि मग तुम्हाला इथल्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती कळते. तर एंट्री केल्याच असा समोर इतका सुंदर पार्ट दिसतोय. तर खाली मस्त झाडं लावलेली आहेत. हे इथलं इंटरनल गार्डन आहे. तर 1880च्या दशकामध्ये जॉर्ज वँडरबिल्ट II यांनी आपल्या आईसोबत ॲशविलच्या भागात नियमित भेटी देण्यास सुरुवात केली. त्याला इथले दृश्य आणि हवामान इतकं आवडलं की त्यांनी या भागात एक उन्हाळ्यातलं घर बांधायचा निर्णय घेतला, ज्याला त्याने त्याचं लिटिल माउंटन एस्केप असं म्हटलेलं आहे. तर मी आता आतल्या भागात आलेली आहे आणि मी हे जे कानाला इन्स्ट्रुमेंट लावलेलं आहे त्याच्यातनं मला या भागाची माहिती कळते आहे. तर पर्सनल गाईडपेक्षा हे जे आहे ते खूप सोयीचं आहे आणि उपयोगी आहे आणि तुम्हाला तिथल्या भागाची छान माहिती पण मिळते आणि तुम्हाला हवं तसं इथे फिरता पण येतं. तर बिल्टमोर इस्टेट हा ॲशविल आणि ब्लू रिज पर्वतांच्या मध्यभागी बसलेला एक सुंदर किल्ला आहे. 1895मध्ये पूर्ण झालेल्या जॉर्ज वँडरबिल्ट II यांचा 250 खोल्यांचा हा किल्ला आजही तितकाच प्रभावशाली आहे. तर यामध्ये 35 बेडरूम, 43 बाथरूम आणि 65 फायरप्लेसचा समावेश आहे. बिल्टमोर हाऊस हे स्थापत्य आणि आदरातिथ्य यांचे खरोखर एक आश्चर्य आहे. जॉर्ज वँडरबिल्ट यांनी आपल्या परदेशातील प्रवासादरम्यान विकत घेतलेल्या वस्तूंपासून त्यांच्या वंशजांनी बनवलेल्या वस्तूंपर्यंत आणि अनेकही काही अशा एकूण 92,000हून जास्त वस्तूंचा संग्रह इथे आहे. तर बिल्टमोरचा जो सध्याचा एरिया आहे तो अप्रॉक्सिमेटली 8,000 एकर आहे. बिल्टमोरमध्ये बायकिंग, कॅरेज राईड, हायकिंग हे सगळं करता येतं.
तसेच बिल्टमोर घराव्यतिरिक्त 8,000 एकरमध्ये जंगलातल्या सुंदर पायवाटा बागा आहेत, ज्यामध्ये तुम्हाला देशातील मोस्ट कम्प्लीट अझेलिया फ्लॉवरचं कलेक्शन मिळेल. तर या व्लॉगमध्ये मी मोस्टली व्हॉइस ओव्हर देते, कारण की जेव्हा आम्ही आतमध्ये गेलेलो तेव्हा इतका आवाज होता आणि मला बऱ्याचशा गोष्टी बघायच्या होत्या. तर मी माझं जे डिव्हाइस होतं ते कानाला लावूनच जेवढं जमेल तेवढं व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जसं जसं आम्ही पुढे पुढे चाललो होतो या हाऊसमध्ये, तर सगळ्या गोष्टी अजूनच सुंदर होत चालल्या होत्या. जॉर्ज व्हँडरबिल्ट यांच्या प्रत्येक गोष्टीची त्यांनी खूप छान काळजी घेतलेली होती आणि त्या एकदम नीट जतन करून ठेवलेल्या होत्या. तर आत्ता तुम्हाला जो दिसतोय तो आहे एक स्विमिंग पूल. तर सध्या त्याच्यात पाणी नाही आहे, बट पूर्वीच्या काळी याचा स्विमिंग पूल म्हणून वापर केला जायचा आणि हा इंडोर स्विमिंग पूल होता. तर हे आहे इथलं किचन, इथली भांडी. तर तेव्हाच्या काळात वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या वस्तू, क्रॉकरीज अशा सगळ्या गोष्टी तिथे ठेवलेल्या होत्या. तर आम्हाला टूअरला अराउंड 1 तास लागला, कारण की आम्ही हळूहळू सगळं बघत बाहेर आलो आणि यानंतर आम्ही इथला बाहेरचा एरिया एक्सप्लोअर करत होतो. तर आत्ता सध्या मी कॅसलच्या साईडच्या भागात उभी आहे आणि इथनं मागणं माउंटन्स दिसत आहेत. तर इथला नुसताच कॅसल सुंदर नाही आहे, त्याच्या आसपासचा जो परिसर आहे तो पण खूप सुंदर आहे आणि बघण्यासारखा आहे. तर हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला नेक्स्ट जायचं होतं ते म्हणजे वायनरीला. तर जेव्हा तुम्ही बिल्टमोरचं तिकीट काढता तर त्या तिकीटमध्ये बिल्टमोर वायनरीचं ॲडमिशन पण फ्री आहे. याचबरोबर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी वाईन टेस्टिंग पण करायला मिळते आणि या वायनरीमध्ये तुम्हाला मोर दॅन 20 हँडक्राफ्टेड विंटेजेस मिळतील. यामध्ये रेड वाईन, व्हाईट वाईन अँड रोजेस फ्लेवर मिळतात. तर आता तुम्ही बघू शकता आम्ही वायनरीच्या एरियामध्ये आलेलो आहे. तर इथे रेस्टॉरंट्स आहेत, परत इथे राहायला हॉटेल पण आहे आणि आता आम्ही मेन वायनरीमध्ये एंट्री करतो आहे. बाहेर खूप जास्त ऊन होतं, त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं कधी आम्ही एकदा AC मध्ये जातो आहे. तर तुम्ही बघू शकता ही जी एंट्री आहे ती खूप सुंदर आहे. दोन्हीकडनं झाडं लावलेली आहेत आणि मस्त डेकोरेशन केलं आहे त्यांनी. तर यानंतर आम्ही आत गेलो, नुसतं बघितलं सगळं आतलं आणि बाहेर येऊन थोडंसं फूड खाल्लं आम्ही, कारण की आम्हाला खूप भूक लागलेली होती आणि यानंतर मग आम्ही आमच्या घरी जायला परत निघालो. तर असा होता माझा बिल्टमोरचा व्लॉग. खास करून या व्लॉगमध्ये मी फक्त बिल्टमोर आणि त्याच्या आसपासचा परिसरच दाखवला आहे तुम्हाला, कारण की बिल्टमोर कॅसल इतका मोठा आहे की तुम्ही एका दिवसात पण तो खरं म्हटलं तर एक्सप्लोअर नाही करू शकत. पण आम्ही जेवढे पण इम्पॉर्टंट आणि जे पण सिनिक पॉईंट्स आहेत ते कवर केले आणि यानंतर आमचं फेवरेट काम आम्ही केलं. घरी येऊन आम्ही काजवे बघितले, कारण आजची जी रात्र होती ती इथली शेवटची रात्र होती आणि नेक्स्ट डेला आम्हाला परत टॅम्पाला जाण्यासाठी निघायचं होतं. तर सेम आम्हाला लागणार होतं, आम्ही इथनं साऊथ कॅरोलायनाला जाणार होतो आणि मग तिकडनं नेक्स्ट डेला टॅम्पाला निघणार होतो. तर कशी वाटली तुम्हाला ॲशविल नॉर्थ कॅरोलायनाची व्लॉग सिरीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया परत अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट टाईम भेटूया. बाय बाय.